तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा विघ्नेश तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज जायचं होतं पाचवडला कोथमीर घेऊन. कोथमीर बांधून बिंधून गाडी तयार झाली. निघालो सर्कलवाडीच्या रस्त्याने पाचवडला जाताना काय पण म्हणा, पण सर्कलवाडीच्या रस्त्याला भरपूर वडाची झाड आहेत, तिला चांगली दिसते बरं का. आणि नंतर हे बघा आपला घाट आहे. हे घाट जर तुम्ही ओळखला तर कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पोचलो पाचवडला. काय मला वाटलेलं मोठा बाजार भरेल, पण काय नाही, एकदम लहान बाजार होता. आणि काय आपली पिंडी पण जरा लय बारीक झाली, मोठी तर बांधलेली आपण पिंडी, पण काय बारीक झाली. मग काय यांनी आपली सगळ्यात पहिल्यांदा 25 पिंडी घेतली बघा, 7 रुपयानं. आणि त्याच्यानंतर बघा आपल्या नंतर एक शेतलेच बघा शेळके म्हणून व्यापारी आहेत. मग काय बाकीचा सगळा माल त्यांनाच दिला 5 रुपयानं. काय 5 रुपयानं द्यावं लागलं, नुकसान झालं मोठं. त्याच्या यायला पेट्रोल सुद्धा निघलं नाही. आणि काय त्यांनी गाडी बिडी दाखवली त्यांची कुठे, मग आपण काय त्यांच्या तिथे गाडीत जाऊन माल टाकल्यानंतर काय त्या बायका बघा त्यांना शोधत होत्या आणि त्यांना देत होत्या शिव्या. म्हणजे काय खरंच शिव्या देत नव्हत्या, त्यांना शोधत होत्या. काय मग आपलं काम झालं ना, आपण माल टाकल्यानंतर आपण निघालो बघा. जाताना काय लय भूक लागलेली, त्याच्यामुळे मिसळ घेतली. काय पुरी भाजीच घ्यायची होती, पण काय गॅस नसल्यामुळं पुरी भाजी भेटली नाही. या युद्धामध्ये बघा सगळं वाढलं, पण काय शेतकऱ्याचा माल कधीच वाढला नाही. सगळे म्हणजे कायम शेतकरी तोट्यात. हे आपल्या भारत देशाचं दुर्दैव आहे. धन्यवाद मित्रांनो. संपला आपला ब्लॉग, सबस्क्राईब करा.